स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकरी यांचा तीव्र विरोध असतानाही आज कोल्हापूर जिल्ह्यातील तातासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगामाला सुरुवात केली आहे। त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संताप व्यक्त केलाय। कारखान्याने दर जाहीर न करताच गळीत हंगाम सुरू केल्याने हा हंगाम बंद पाडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय। राज्यात ऊस दराची कोंडी निर्माण झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। ऊस दराचा प्रश्न सुटेपर्यंत कोणत्याही कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करू नये असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय। या आंदोलनाचा धसका घेत अनेक साखर कारखान्यांनी कोंडी सुटेपर्यंत गळीत हंगाम सुरू न करण्याचा निर्णय घेतलाय। पण त्याचवेळी कोल्हापूर जिल्ह्यामधल्या तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्याने आजपासून गळीत हंगामाला सुरुवात केली आहे। हंगाम सुरू केल्यामुळे शेतकऱ्याचाच फायदा होईल असा दावा कारखान्याचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी केलाय। कारखानेच शेतकरी आणि कारखाना दोन नाहीच हो। कारखाना जर शेतकरी बंद पाडायला लागला तर मी माझं घर पेटवल्यासारखं आहे ते। एकीकडे ऊस दरासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं असताना तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्यानं घेतलेली भूमिका आडमुठी आणि शेतकरी विरोधी आहे। त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय। काही चेअरमनांच्या हट्टासाठी जर चालू करणार असतील तर आमचा प्रश्न असा आहे की तुम्ही अकार्यक्षम तुमच्या पूर्ण क्षमतेनं कारखाना चालणार नाही आहे आणि पूर्ण क्षमतेने चालणार नसेल तर तो तोटा चेअरमनांचा नसून तर तो सर्वसामान्य तिथल्या सभासद ऊस उत्पादकांचा आहे। मग हे तुम्ही शेतकऱ्यांचं हित काय साधलं असा तो त्यांना प्रश्न आहे। आम्ही आता शांततेने आंदोलन चालू केलं याचा अर्थ आम्ही शांततेने त्याच्यापर्यंत सुद्धा आम्ही त्यांना उत्तर देणार आहोत। कोणताही कारखाना चालू करायला सजासजी चालू होऊ देणार नाही। तात्यासाहेब कोरे सहकारी कारखान्यानं ऊसाला पहिली उचल किती देणार हे जाहीर करण्याऐवजी थेट गळीत हंगामाला सुरुवात केल्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होतोय। या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी काय भूमिका घेत आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।